मित्रांनो, आपण आज पाणी चालू केलेलं आहे तुरीनं. पहा, ही चिकणीचं रान असल्यामुळं याला लवकर पाणी द्यावं लागतं. बघा, आपण जर याला उशीर केला तर चिकणीच्या रानाची काय आहे, जर तुम्ही पाणी योग्य वेळेस मालाला दिलं नाही, पाऊस किती पडू द्या, ते मालाला गळ चालू होती. त्याच्यामुळं आपण आज हे तुरीला पाणी चालू केलं. पाणी दिल्याच्या नंतर काय होईल, या तुरीमध्ये जी बारीक शेंग आहे समजा कवळी, ती निबार होण्यास मदत होईल. नाहीतर मग ती गळण्याची जास्त शक्यता आहे. कारण हे रान काही जास्त गारवा बिरवा काही धरीत नाही, पाणी जर नसेल तर. मुरुमवरती असल्यामुळं जमीन लवकर तापती आणि फुलाची बारीक कवळ्या शेंगाची गळ व्हायला लगेच सुरुवात होती, टिकत नाही त्याचं फुल. त्याच्यामुळं म्हटलं लवकर पाणी द्यावं. आणि आता आपण काय करणार आहे, एकाड एकदा पाणी देणार आहे. म्हणजे आता आपण ह्या दांडाला पाणी दिले तर मग याला द्यायचं नाही, या पुढच्या तासाला इथं द्यायचं. बघ, म्हणजे एकाड एक जर पाणी दिलं आपण तरच ते लवकर होतं आहे पाणी देणं बी, आणि मालाला पण काही फरक पडत नाही. कारण आपण जर प्रत्येक दांडाला पाणी जर दिलं तर तुरीच्या झाडाचं असं आहे की झाडं जळायची जास्त शक्यता आहे. शेंगा जरी लागल्या झाडाला तरी पण ते झाडं आपोआप कालून तिच्या मुळ्या सडतात, त्याला उन्नी लागते, झाड मानव तसं राहत नाही, लगेच वाळून जातं. त्यामुळे आपण एकाड एक दांडाने पाणी देणार आहे. तुरीचं खोड पण मस्त आहे बघा, तूर मस्त आलेली. आज सध्या कवळ्या शेंगा लागल्यात, फुलं आहेत, बार चालू आहे. त्या पाच शेंगा, अशा शेंगा लागल्यात बघा. पाणी दिल्याच्या नंतर कवळी जी शेंग आहे ही गळणार नाही, आणि फुलं पण याला शेंगा लागतील. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एक फवारणी घ्यायची. फवारणी घेतल्याच्या नंतर आळीबिळी काय लागत नाही. आपण तुरीमध्ये असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ जास्त काय काढता येत नाही. गौरी पण आली पहा सोबत. गौरी, पाणी धरायला किती मजा येते. शेंगा कसं काय लागते, छान आहे का? धन्यवाद.